शेतकरी विरोधी केंद्र राज्य सरकार मुर्दाबाद, शेतकऱ्याला देशोधडीला लावणारं सरकार मुर्दाबाद, अरे केलेल्या घोषणेप्रमाणे सरसकट कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे, वारंवार कर्जमाफीचा निर्णय बदलणारं सरकार मुर्दाबाद, शेतकरी एकजूट जिंदाबाद, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ झालं पाहिजे, अरे बियाण्याची कृत्रिम टंचाई करणारं सरकार मुर्दाबाद, बियाण्याची कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्याला वेठीस धरणारं सरकार मुर्दाबाद, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद. नुकताच महाराष्ट्र शासनानं कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय काढला, तो शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं आणि वारंवार खोटं पण रेटून बोल म्हणण्याचं मूर्तिमंत उदाहरण अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7/12 कोरा म्हणणारे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेव्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर 1.5-2 वर्षानंतर कर्जमाफीची तारीख निश्चित करतात, निश्चित तारखेच्या आतमध्ये शासन निर्णय पारित करतात आणि त्या शासन निर्णयामधल्या अटी आणि शर्तीमधून बहुसंख्य शेतकरी वंचित राहणारे आणि केवळ एक फसवणूक असणारी कर्जमाफी ज्यांनी जाहीर केली, त्या शासन निर्णयाची होळी आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी किसान सभेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. किसान सभा मागणी करते आहे की ज्या रामाचं नाव घेऊन, एकवचनी एकतत्वी असणाऱ्या रामाचं नाव घेऊन तुम्ही सत्तेमध्ये आलेला आहात, त्या रामाचा आदर्श समोर ठेवून केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, सर्व बहुसंख्य शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवलत मिळू द्या, अशा प्रकारची कर्जमाफीची योजना तुम्ही घोषित करा. अन्यथा महाराष्ट्रातला शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरून या शेतकऱ्यांना एकजूट करून आपल्या घोषणा केलेल्या कर्जमाफीची मागणी पदरात पाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा आजच्या या आंदोलनामधून महाराष्ट्रामध्ये किसान सभेने दिलेला आहे.